Welcome all in our integrated mathematics channel. So today we are discussing about some properties of Z transform. So first property become linearity property. So Z transform of A into f of k plus or minus b into g of k. Here f of k and g of k are sequence of k. So in that case we can write this function as a into Z transform of f of k plus or minus b into Z transform of g of k. लिनियरिटी प्रॉपर्टी काय सांगते दोन फंक्शनची बेरीज वजाबाकी असेल आणि त्या फंक्शनला मल्टिप्लाय कॉन्स्टंट असेल तर ते झेड ट्रान्सफॉर्म सेपरेट होणार आहे प्लस असो अगर मायनस असो आणि कॉन्स्टंट जे मल्टिप्लाय आहे ते झेड ट्रान्सफॉर्मच्या बाहेर येतील नेक्स्ट प्रॉपर्टी आहे चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी सो झेड ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ के इज एफ ऑफ झेड जर एफ ऑफ के ची आपल्याला झेड ट्रान्सफॉर्म माहित असेल आणि ते असेल कॅपिटल एफ ऑफ झेड तर झेड ट्रान्सफॉर्म ऑफ ए रेज टू मायनस के एफ ऑफ के बिकम एफ ऑफ ए झेड म्हणजे जे एफ ऑफ के चं झेड ट्रान्सफॉर्म आहे एफ ऑफ झेड तर त्याच्यामध्ये काय करायचंय झेडच्या ऐवजी ए झेड रिप्लेस करायचे कधी ए रेस टू मायनस के असेल तर समजा तुमच्याकडे असेल ए रेस टू के एफ ऑफ के तर या केसमध्ये काय कराल या केसमध्ये आपल्याला ए रेस टू के ला लिहावं लागेल मायनस के च्या पॉवरच्या फॉर्म मध्ये म्हणजे ते 1 अपॉन ए रेस टू मायनस के एफ ऑफ के सो दिस बिकम 1 अपॉन ए रेस टू मायनस के into f of k and then its z transform become आणि मग याचं z ट्रान्सफॉर्म येईल पहा या टाइप मध्ये बसलेला आहे a च्या ऐवजी काय आहे 1 अपॉन a आहे पॉवरला मायनस k पाहिजे पॉवरला मायनस k आहे आणि मग हे येणार आहे z ट्रान्सफॉर्म ऑफ z च्या ऐवजी येणार आहे 1 अपॉन a into z म्हणजेच येणार आहे z ट्रान्सफॉर्म ऑफ z अपॉन a ओके f ऑफ z अपॉन a कधी जर पॉवरला प्लस के असेल तर झेड अपॉन ए पॉवरला मायनस के असेल तर ए झेड ओके एवढा चेंज आहे लक्षात ठेवा हे मी मेन्शन केलेलं नाही तर फक्त मी ए रेस टू मायनस के चं लिहिलेलं आहे सिमिलरली नेक्स्ट प्रॉपर्टी बिकम शिफ्टिंग प्रॉपर्टी काय सांगते एफ ऑफ के चं झेड ट्रान्सफॉर्म असेल कॅपिटल एफ ऑफ झेड देन झेड ट्रान्सफॉर्म ऑफ के प्लस एन के च्या ऐवजी के प्लस एन असेल तर काय करायचं हे जे एफ ऑफ के चं झेड ट्रान्सफॉर्म आहे एफ ऑफ झेड त्याला z रेस टू n ने मल्टिप्लाय करायचं प्लस n असेल तर z रेस टू n मायनस n असेल तर z रेस टू मायनस n वाटलंच तर मी तर लिहितो z ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ k मायनस n बिकम z रेस टू मायनस n इनटू कॅपिटल f ऑफ z ओके नेक्स्ट प्रॉपर्टी बिकम मल्टिप्लिकेशन बाय k दिलेल्या फंक्शनचं z ट्रान्सफॉर्म असेल कॅपिटल f ऑफ z आणि त्या f ऑफ k ला k रेस टू n ने k च्या पॉवर फंक्शनने मल्टिप्लाय केलं असेल तर ते येणार आहे पहा मायनस झेड डी डी झेड रेस टू एन इथं जेवढी के ची पॉवर आहे तेवढी या डेरिव्हेटिव्ह टर्मची पॉवर घ्यायची आणि त्याला मल्टिप्लाय एफ ऑफ झेड घ्यायचा आहे पहा मायनस झेड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड ऑफ रेस टू एन ऑफ एफ ऑफ झेड नेक्स्ट इज डिव्हिजन बाय के ने जर डिवाइड केलं असेल तर ते येणार आहे इंटिग्रेशन झेड टू इन्फिनिटी लोअर लिमिट झेड असणार आहे अप्पर लिमिट इन्फिनिटी असणार आहे आणि हे जे एफ ऑफ झेड आहे त्याला मल्टिप्लाय घ्यायचं झेड रेस टू मायनस 1 रेस टू झेड रेस टू मायनस 1 इंटू एफ ऑफ झेड डी झेड आणि पुढची प्रॉपर्टी आहे पहा कॉन्व्होल्युशन थिअरम तर कॉन्व्होल्युशन थिअरम काय सांगतो जर एफ ऑफ के चं झेड ट्रान्सफॉर्म कॅपिटल एफ ऑफ झेड असेल आणि स्मॉल जी ऑफ के चं झेड ट्रान्सफॉर्म कॅपिटल जी ऑफ झेड असेल तर एफ ऑफ के इनटू जी ऑफ के means convolution product of f of k and g of k its z transform become f of z into g of z या ठिकाणी कॉन्व्होल्युशन प्रोडक्ट म्हणजे काय असतो तर एफ ऑफ के स्टार जी ऑफ के स्टार मीन्स कॉन्व्होल्युशन प्रोडक्ट सो दिस बिकम समेशन एम इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एम के च्या ऐवजी एम घ्यायचं आणि तर जी फंक्शन मध्ये के च्या ऐवजी के मायनस एम घ्यायचं सो दिस बिकम अवर कॉन्व्होल्युशन प्रोडक्ट तर या पद्धतीने या प्रॉपर्टीज आहेत झेड ट्रान्सफॉर्मच्या या यूज करून आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत ओके आता इरेज करतो मी हे एक्झाम्पल पहिला आपण सॉल्व्ह करूया कदाचित त्यासाठी ही जागा कमी पडेल आपण ऍडजस्ट करून त्याला सिम्प्लिफाय करूया सो हियर वी हॅव गिवन एफ ऑफ के इज इक्वल टू फंक्शन पाय काय 4 रेस टू के इंटू साइन 2k प्लस 3 मग केच पॉवर के असणारं फंक्शन या ठिकाणी मल्टिप्लाय आलेलं आहे साइनला या साइन फंक्शनचं आपल्याला झेड ट्रान्सफॉर्म लिहिता येत आहे ओके आणि त्याला मल्टिप्लाय काय के पॉवर असणारं फंक्शन म्हणजे आपल्याला ही सेकंड नंबरची चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी त्या ठिकाणी यूज करावी लागेल त्याच्यासाठी अगोदर साइन ऑफ 2k प्लस 3 चं z ट्रान्सफॉर्म लिहावं लागेल सो हियर z ट्रान्सफॉर्म ऑफ sin of 2k plus 3
इक्वल टू z ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ऑफ 2k प्लस 3 म्हणजे काय येणार आहे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करायचा आहे लास्ट एक्झाम्पल मध्ये याच टाइपचे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे साइन ए प्लस बी बिकम साइन ए मीन्स साइन 2k into cos b means cos 3 plus cos a means cos 2k into sin b means sin 3. So using this formula now use linearity property for this function. Constant multiply असेल तर बाहेर घ्या आणि z ट्रान्सफॉर्म सेपरेट करा. या ठिकाणी पहिल्या फंक्शन मध्ये कॉन्स्टंट आहे cos 3 take it outside into z transform of sin 2k then plus sin cos sin 3 is constant function into z transform of cos 2k. And now apply standard result of sin alpha k z transform of sin alpha k and z transform of cos alpha k. दोन्ही मध्ये alpha ची value 2 आहे. So using this formula we get cos 3 into this become z into sin alpha. Here alpha is 2 divided by z square minus 2z cos alpha plus 1. So here alpha is 2 then plus sin 3 as it is. Z transform of cos 2k becomes z into bracket z minus cos alpha means cos 2 divided by z square minus 2z into cos alpha means cos 2 plus 1. And now this become z into sin 2 into cos 3 दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे एकदाच लिहायचा आहे प्लस z into bracket z minus cos 2 into sin 3 divided by denominator, right denominator once z square minus 2z cos 2 plus 1 and now and therefore z transform of our function f of k means z transform of 4 raised to k sin 2k plus 3. So this become here we required power should be minus k. Okay, here power is plus k. So replace a by 1 upon a. Okay, so replace a by 1 upon a in our function. So we get z by 4 into sin 2 cos 3 plus z by 4 into bracket z by 4 minus cos 2 into sin 2 right divided by whole divided by z by 4 bracket square minus 2 into z by 4 cos 2 plus 1. ओके सो या पद्धतीने आपल्याला रिझल्ट भेटतोय का पॉवरला मायनस के असेल तर ए झेड येते पॉवरला प्लस के असेल तर 1 अपॉन ए झेड येणार आहे ठीक आहे हा रिझल्ट या पद्धतीने इथे यूज केलेला आहे and so this is equal to simplify this so z replace z by so this is divided by this term only z by 4 bracket square plus 2 into z by 4 cos 2 plus 1. Now simplify this we get so this become z I will write this constant term first sin z into cos sin 2 into cos 3 into z divided by 4. So here denominator after squaring we get denominator becomes 16. So throughout I will write 16. Okay, no problem. I will write as it is plus multiplying this z by 4 into sin 2 inside the bracket. We get z square divided by 16 into sin 2. Then minus z by 4 into cos 2 into sin 2 whole divided by this function z square divided by 16 plus 2z divided by 4 cos 2 plus 1. Okay, here is minus sign. Okay, here is minus sign. Now here is denominator is 4, here is 16, 4, 16, 4, nothing. So make denominator become 16. So for that multiply and divide by 4 for first term we get 4
sine 2 into cos 3 z into z, plus this become sine 2 into z square, and this become minus 4 sine 2 into cos 2 into z whole divided by z square minus 8 cos 2 into z plus 16. ओके, दोघांचा डिनॉमिनेटर सेम केलेला आहे 16, इथं पण 16 केलेला आहे, तो कॅन्सल झाला आणि या पद्धतीने आपलं फायनल आन्सर आपल्याला भेटलेला आहे. ओके, याच्यामध्ये आपण जो रिझल्ट यूज केला या फंक्शन मध्ये तो इथं लिहितो मी. इफ z ट्रान्सफॉर्म ऑफ f of k is equal to capital F of z, then z transform of a raised to k f of k is equal to capital F of z upon a. ओके, सो हा रिझल्ट जो आहे तो मी या ठिकाणी यूज केलेला आहे. कोणत्या स्टेपमध्ये? या स्टेपमध्ये. ओके, या स्टेपमध्ये हा रिझल्ट मी यूज केलेला आहे. हे इझिली तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर या पद्धतीने आपण प्रॉपर्टी अप्लाय करून हे एक्झाम्पल सोडवत असतो. Now our next example is to find z transform of f of k is equal to k square into e raised to minus 3k for k is greater than equal to 0. So here k square is multiplied. We know that the property of z transform multiplication by k. Yeah, z of f of k is equal to f of z. Then z of k raised to n into f of k become minus z d dz raised to n f of z. So here we should know the z transform of f of k. So in that case this become our f of k e raised to minus 3k. So z transform of e raised to minus 3k becomes z transform of e raised to minus 3 bracket raised to k. And now apply the z transform of a raised to k, which is become z upon z minus a for mod z greater than a. Okay, a raised to k असेल तर काय तर z upon z minus a येतं. इथं a च्या ऐवजी e raised to minus 3 आहे तर येणार आहे z upon z minus e raised to minus 3. So in that way we get z transform of e raised to minus 3k. And now using z transform of k raised to n f of k, so this become minus z d dz raised to n of capital F of z. So therefore z transform of k square into e raised to minus 3k. So this become minus z into d by dz. इथं k ची पॉवर 2 आहे म्हणजे या टर्म ची पॉवर पण 2 येणार आणि त्याला मल्टिप्लाय e raised to minus 3k चं z ट्रान्सफॉर्म जे की आलेलं आहे z डिवाइडेड बाय z मायनस e raised to minus 3. ओके, तर सुरुवातीला एक टर्म मी याच्यावरती अप्लाय केली मायनस z डी बाय डी झेड ॲज इट इज, आणि सुरुवातीला एक टर्म मी अप्लाय केली मायनस z डी बाय डी झेड ऑफ z डिवाइडेड बाय z मायनस e raised to minus 3. ओके, सो दिस इज इक्वल टू मायनस z डी बाय डी झेड ॲज इट इज. सुरुवातीला हा डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला मायनस z आहे तसा राहील आणि डेरिव्हेटिव्ह येईल क्वोशंट आहे त्याच्यामुळे क्वोशंट रूल आपल्याला अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्हचा. सुरुवातीला वरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 त्याला मल्टिप्लाय खालचं फंक्शन z मायनस e raised to minus 3 ॲज इट इज, नंतर मायनस साइन वरचं फंक्शन ॲज इट इज त्याला मल्टिप्लाय खालच्या फंक्शनचा म्हणजे z मायनस e raised to minus 3 चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 0 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे z मायनस e raised to minus 3 its square. So in that way we get a derivative of our function, and now multiplying this minus z inside the bracket, so this plus z and this minus z will get cancelled. What is remaining? Minus z into minus e raised to minus 3. So minus z d by dz as it is. After simplification this become, look, this z plus z and minus z into 1 minus 0 is minus z. So this term become minus z. This term becomes z minus e raised to minus 3.
So plus z and minus z will get cancelled. What is remaining? Minus e raised to minus 3. So this minus into minus plus e raised to minus 3 into z is remaining, divided by this denominator z minus e raised to minus 3 bracket square as it is. And now again apply this derivative in our function. So we get minus z as it is. Again applying quotient rule, derivative of e raised to minus 3 into z is e raised to minus 3 into this function multiply as it is, z minus e raised to minus 3 bracket square, then minus sign, derivative of first function as it is, e raised to minus 3 into z into derivative of denominator, which is 2 times z minus e raised to minus 3, and here power of z minus e raised to minus 3. So multiplying by derivative of z minus e raised to minus 3, which is 1 minus 0 bracket complete, whole divided by z minus e raised to minus 3 bracket square 8 square. And now simplify this, we get minus z as it is into bracket. So this become e raised to minus 3 into bracket a minus b bracket square, formula becomes z square minus 2 times e raised to minus 3 into z plus e raised to minus 3 raised to 2 become e raised to minus 6. Then this become minus 2 e raised to minus 3 z into z square. Then this minus into minus become plus e raised to minus 3 into e raised to minus 3. So 2 times e raised to minus 6 z. So this is our numerator divided by our denominator become z minus e raised to minus 3 bracket raised to 4. Okay. So now multiplying this minus z as it is, multiplying e raised to minus 3 inside the bracket, we get e raised to minus 3 z square minus 2 times e raised to minus 3 into e raised to minus 3 become e raised to minus 6 z, then plus e raised to minus 6 into e raised to minus 3 become e raised to minus 9. Then there become a minus sign. So minus 2 e raised to minus 3 z square, right, plus 2 e raised to minus 6 into z divided by this denominator as it is, z minus e raised to minus 3 bracket raised to 4. Okay. So here minus 2 e raised to minus 6z plus 2 e raised to minus 6z will get cancelled, right? This will get cancelled. Now e raised to minus 3z square minus 2 times e raised to minus 3z square. So what is remaining? Minus z into bracket, numerator become e raised to minus 9, and addition of these two terms become minus e raised to minus 3z square divided by z minus e raised to minus 3 bracket raised to 4. So this is our final answer. Okay, हे आपला फायनल आन्सर येणार आहे. म्हटलं तर तुम्ही याला इथं सिम्प्लिफाय करून लिहू शकता, हे लक्षात येत नसेल तर. ओके, याचं सिम्प्लिफिकेशन तुम्ही लिहू शकता. काय येणार आहे? हा महिरोपी ब्रॅकेट जो आहे महिरोपी कंस तो येणार आहे मायनस z into minus z into bracket z minus e raised to minus 3 minus z divided by z minus e raised to minus 3 bracket square. ओके, हा जो आहे हा याचं सिम्प्लिफिकेशन या पद्धतीने हे मायनस झेड आणि हे प्लस झेड कॅन्सल होईल, उरेल मायनस ई रेस टू मायनस 3 इंटू मायनस झेड बिकम प्लस ई रेस टू मायनस 3 इंटू झेड. तर या पद्धतीने याची एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. एकदा ऑब्झर्व करा, इझिली तुमच्या लक्षात येईल. Now next example on properties of Z transform become find Z transform of f of k is equal to 2 raised to k upon k for k greater than equal to 1. So if we know the Z transform of 2 raised to k, then we can easily apply property of division by k. So here Z transform of 2 raised to k for k greater than equal to 1 becomes summation k is equal to 1 to infinity 2 raised to k into Z raised to minus k.
by using definition of Z transform. So shift this Z raised to minus k toward denominator. We get 2 raised to k upon Z raised to k become 2 upon Z raised to k from 1 to infinity. So Z transform of this function become Z, because k start from 1 to infinity. So we get r divided by 1 minus r. Okay. r raised to k साठी काय येतं, k is equal to 1 to infinity असेल तर r raised to k साठी येतं r divided by 1 minus r. या ठिकाणी r म्हणजे काय 2 upon z आहे. So we get 2 upon z divided by 1 minus 2 upon z which is equal to, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं त्याला z minus 2 divided by z कॅन्सल झाला, वरती उरलं 2 आणि खाली आलं z minus 2 for r less than 1 means mod of 2 upon z is less than 1. So this implies 2 is less than mod z. So in that way we get z transform of 2 raised to k. Now using z transform of f of k divided by k. So this become, by our property we get integration z to infinity with limit z to infinity z raised to minus 1 into f of z dz. And therefore z transform of 2 raised to k divided by k, which is equal to integration z to infinity z raised to minus 1 into f of z, means z transform of f of k, which is 2 divided by z minus 2 dz. So in that way we get this 2 is constant, take it outside, integration z to infinity 1 divided by z into bracket z minus 2 dz. Okay, so shift this z raised to minus 1 toward denominator, we get 1 upon z raised to 1. So in that way we get these two linear factor in denominator. So using this formula 1 upon z minus a into z minus b is equal to 1 upon a minus b into bracket 1 upon z minus a minus 1 upon z minus b. Okay, so in that way, applying this formula of partial fraction in our integral, we get z transform of 2 raised to k upon k become 2 into integration z to infinity. Using this formula we get 1 upon a minus b. Here a is 0 and b is 2. So we get 0 minus 2 into bracket 1 upon z minus 1 upon z minus 2. Okay, dz. So this become 2 into, this become minus 2. Take it outside. Integration z to infinity 1 upon z minus 1 upon z minus 2 into dz. So this is equal to 2 get cancelled, minus sign is remaining, into bracket integration of 1 upon z is log z minus integration of 1 upon z minus 2 is log of z minus 2 with limit z to infinity. So shift this minus sign inside the bracket, we get minus log z, minus minus become plus log of z minus 2, bracket complete, with limit z to infinity. So this is equal to, using property of logarithm, so this log having positive sign and this log having negative sign, so we get log of z minus 2 divided by z with limit z to infinity. Now dividing by z separately, due to this infinite limit, we get log of 1 minus 2 upon z with limit z to infinity. Now put upper limit instead of z, we get log of bracket 1 minus 2 upon infinity minus log of 1 minus 2 upon z. So this 2 minus 2 divided by infinity is 0. 1 minus 0 become 1. So log 1 is 0. So in that way we get minus log of 1 minus 2 upon z. So this is our final answer. ओके, हे आपलं फायनल आन्सर आहे. इव्हन तुम्ही याला पुढे सिम्प्लिफाय पण करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला झेड ट्रान्सफॉर्मचे एक्झाम्पल सोडवता येतात युजिंग प्रॉपर्टीज ऑफ झेड ट्रान्सफॉर्म. ओके, याच्यावरची आणखी काही एक्झाम्पल तुम्ही सिम्प्लिफाय करा म्हणजे हा कन्सेप्ट परफेक्ट होऊन जाईल. थँक्यू.